सरपंच श्री राजाभाऊ भोसले, तसेच प्रतिष्ठित गावातील नागरिक, टापरी बंधू, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशजी जाधव, आमच्याच गावचे प्रतिष्ठित बागायतदार आणि राजाभाऊंचे जोडीदार भया पाटील कोकरे हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. तसेच आपल्या गावचे प्रशासकीय आपले भाऊसाहेब गलांडे भाऊसाहेब, वार्ताहर भिसे सर, आमचे हायस्कूल लेवलचे जोडीदार श्रीयुत वाघमोडे सर हायस्कूलला आहेत, आपल्या राजुरी हायस्कूलला. तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, उपाध्यक्ष आणि माझ्या केंद्रातील कोर्टी केंद्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, आणि राजुरी गावामधील 6 अंगणवाडी आहेत, त्यांच्या 6 अंगणवाडी शिक्षिका आणि माझा स्टाफ, या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मी प्रथमतः आभार मानतो. आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळेच्या वतीनं, शिक्षण समिती, गावाच्या वतीनं मोठ्या उत्साहाने आयोजित केलेला आहे आणि त्याला मान देऊन आपणा सर्वांनी उपस्थिती दाखवली, त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा आभार मानतो. तर मी आता माझ्या सेवा कालाबद्दल थोडीशी आमचे सहकारी मित्र श्री रोडे सरांनी कल्पना दिलेली आहे. तरी पण काय होतं की सर्व्हिस, आता एवढा मोठा कार्यक्रम, माझी सर्व्हिस कुठं झाली, कशी झाली, काय थोडंसं एक ओझरतं, आपल्याला खूप वेळ झालेला आहे, तरी मी माझ्या सर्व्हिसबद्दल थोडासा ओझरता परिचय करून देतो. तर माझी नेमणूक 23/3/1989 कात्रज शाळा, जिल्हा परिषद कात्रज शाळा इथं झालेली होती आणि ही नेमणूक पहिल्यांदाच पुण्यामध्ये प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ पुणे, पहिली बॅच आम्ही 89ची. तर असं एक निवड मंडळ अस्तित्वात आलं आणि त्यांच्यामार्फत परीक्षा घेण्यात आल्या, लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, ओरल, अशा 2-3 टप्प्यात त्याचा एक जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी गेला. आणि अशा या निवड मंडळाच्या माध्यमातून माझी नियुक्ती सोलापूर जिल्हा परिषदमध्ये नियुक्तीच्या या लिस्टमध्ये आलं आणि त्या पद्धतीने माझी नेमणूक झाली. तर माझी पहिली शाळा होती कात्रज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्रज. तर ह्या शाळेमध्ये माझा 18 वर्षाचा सेवा काल पूर्ण झाला. त्यावेळेस असा काय बदल्याचा एवढा विषय नसायचा. बदली केली तर पुढाऱ्यामार्फत किंवा कोणाच्या राजकीय हेतून झाल्या तर होत होत्या, प्रशासकीय ह्याच्यातून बदल्यांचा हा एवढा विषय तसा नव्हता. तर अशा पद्धतीने माझी जवळजवळ निम्मी सेवा माझी एका शाळेवर झालेली आहे. आणि तिथं असं होतं की 7वीपर्यंतची शाळा, आमची नेमणूक झाली त्यावेळेस 7 शिक्षक होतो आणि 1-2 वर्षात जी बदल्या झाल्या पुन्हा त्या 7 मधून आम्ही 3 जण राहिलो. शाळा 7वीपर्यंतची 160-65 पट आणि तिघांनी असे 4 वर्ष शाळा सांभाळली तिघा शिक्षकावर. कारण हा पश्चिम भाग म्हणजे तिथं शिक्षक टाकायचा म्हणजे एक शिक्षा दिल्यासारखं असं एक तालुक्याचंही असायचं की ज्या शिक्षकाला खरी शिक्षा द्यायची असं राजकीय पुढाऱ्यांचं वगैरे हेतू असायचे ते पश्चिम भागामध्ये टाकायचे. अशा कारणामुळं पश्चिम भागात नेहमी शिक्षकांची कमतरता, जिंती केंद्र त्याच्यामध्ये असायचं. तर ह्या जिंती केंद्रातल्या शाळेला शिक्षक पूर्ण कधी आहेत असं कधीच नसायचं. 7वीपर्यंतची शाळा 3 शिक्षक, 4थीपर्यंतची शाळा 1 शिक्षक, अशा पद्धतीने आम्ही तिथं. आणि त्याच्यानंतर काही कालानंतर शिक्षक मिळाली, शाळा पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर एक 18 वर्षानंतर माझी तालुका प्रशासकीमध्ये बदली झाली. आणि अशी बदली झाली की तिथून ऑर्डर काढली बिटरगाव, वांगी बिटरगावची, अशा पद्धतीने ऑर्डरी काढल्या होत्या लांब लांबच्या. पण थोडंसं त्याच्यामध्ये विनंती म्हणा, मॅनेज म्हणा, त्याच्यामुळं ती बदल करून मला कोणाजवळची शाळा मिळाली गवळवाडी.
आणि तिथं 3 वर्ष झाल्यानंतर माझी बदली झाली माळशिरस तालुक्यामध्ये. हे म्हणजे बदलीचा एक वरचा आदेशच होता तो. ग्राम म्हणजे ग्रामीण याचा GR निघाला होता आणि त्याच्या पद्धतीने 20 वर्ष सेवा एका तालुक्यात झालेली. त्याच्यामध्ये शिक्षक होते, ग्रामसेवक होते, पंचायत समितीमधला स्टाफ असा म्हणजे त्या बदलीमध्ये माझी बदली माळशिरस तालुक्यामध्ये चव्हाणवाडी येथे झाली. तिथं एक 3 वर्ष कार्यकाल असाच गेला. तर तिथं सुद्धा 7वीपर्यंतची शाळा होती. मला चार्ज होता. ती सुद्धा शाळा मी अशाच पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांना विश्वासात घेऊन, तर तिथं तर शाळा अशी होती की जवळजवळ एकच शिक्षक प्रॉपर माळशिरसमधले, नाहीतर बाकीचे जे होते ते 6 शिक्षक इंदापूर तालुक्यातून येत होते. अशा पद्धतीने तिथंही माझं कर्तव्य एक शिक्षक आणि इन्चार्ज मुख्याध्यापक पात्र होते, पण ते नसल्यामुळे मला मुख्याध्यापकाची जागा सांभाळावी लागली. आणि हे 7 शिक्षक 7वीपर्यंतची शाळा 3 वर्ष मी अशी सांभाळली. आणि असंच तिथं सुद्धा एक प्रामाणिकपणे मन लावून एवढ्या लांब बदली झाली, माझ्या अडचणी असं बाजूला ठेवून तिथं काम केलं. आणि त्याच्यानंतर एक पुन्हा GR निघाला की आपसी बदल्यांचा. मग मला इथं घरतवाडीमध्ये शाळा मिळाली आणि माळशिरस तालुक्यातून घरतवाडीला इथं जॉईन झालो. तर हा 3 वर्षाचा कालावधी गेला. आणि त्याच्यानंतर घरतवाडीला आम्ही आपले शाने सर आहेत, त्यांचेच बंधू प्रवीण शाने, त्यांना मी आमंत्रित केलं होतं. फोन झालता, आले नाहीत आजच्या कार्यक्रमाला. असू द्या, त्यांचे बंधू आहेतच इथं सादर. आणि मग त्याच्यानंतर त्यांची नगर जिल्ह्यामध्ये बदली झाली. मी जवळजवळ 1.5-2 वर्ष एकटाच शाळेवर, कारण एकटा जर असेल 4थीपर्यंतच्या शाळेवर तर किती फजिती होती आणि कशा मीटिंग करायच्या, कशी माहिती घ्यायची, 4 वर्ग कसे सांभाळायचे, ही कसरत मी जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष कसरत केली. आणि त्याच्यानंतर आपला ऑनलाईन बदल्यांचा कालावधी 5 वर्षाचा झाल्यानंतर पुन्हा मी गवळवाडी जवळच्या शाळेला 4थीपर्यंतची शाळा तिथं जॉईन झालो. आणि तिथं 5 वर्ष झाल्यानंतर एक मुख्याध्यापकाचं, ह्याच्यापूर्वी मला पात्र मुख्याध्यापकमध्ये 2021मध्ये बसत होतो, पण मीच माळशिरस तालुक्यातून आल्यानंतर म्हणलं लांब नको जायला, असं हे केल्यामुळं मी मुख्याध्यापक स्वीकारलं नाही 2021ला. आणि त्याच्यानंतर मुख्याध्यापक भरतीमध्ये किंवा प्रमोशनला 3 वर्षाची अट असते. एकदा नाकारलं की 3 वर्ष पुन्हा तुम्हाला चान्स नाही. मग 3 वर्ष झाल्यानंतर पुन्हा मुख्याध्यापकाच्या भरतीमध्ये मी राजुरी हे गाव घेतलं. आता ह्या प्रमोशन आमचं समुपदेशन होत असताना मी दुसरं गाव घ्यायचं ठरवलं होतं. सांगायचं म्हणजे राजुरीचं म्हणजे काय एवढं म्हणजे जवळचं जरी असलं तरी प्रत्यक्षात डोळ्याला आणि कानाला फरक असतो. तर त्याच्यामुळे मी दुसरी शाळा निवडली होती. माझा नंबर आला, तालुक्यात समुपदेशन चालू होतं. मी स्टेजवर गेलो. कुठलं गाव, मी गावसुद्धा दुसरं सांगितलं, पण आमचे संघटनेचे नेते आहेत, तालुका सोसायटीचे खारगे सरांनी मला थोडंसं 2 मिनिटात मी माझा निर्णय बदलला. तुम्ही म्हणले राजुरी घ्या. बरं म्हणलं राजुरी टाका माझ्या नावावर राजुरी म्हणलं. माझ्या नावापुढं राजुरी शाळा दिली. मी फायनली इथं राजुरीला आलो. आल्यानंतर हे सगळं प्रोसेस सुट्टीच्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये झालं होतं. आणि 2 दिवसानं 29 मेला समुपदेशन झालं करमाळ्याला पंचायत समितीमध्ये. आणि 30 मेला तिथून गवळवाडी शाळेतून रिलीव झालो, कार्यमुक्त झालो. आणि 31 तारखेला मी इथं हजर झालो. जगदाळे सरांनी मला 1-2 वेळेस फोन केला. खारगे सरांच्या सांगण्यावरून मी स्टाफ असा म्हणजे माहीत होतं शाळेची प्रगती, स्टाफ सगळं, त्याच्यामुळं मला सुचवलं त्यांनी. आणि ते मी 2च मिनिटात स्वीकारलं आणि राजुरी घेतलं. राजुरी आल्यानंतर 31 मे 2023ला या शाळेमध्ये रुजू झालो. रीतसर आपल्या ऑर्डरप्रमाणे रुजू झालो. रुजू रिपोर्ट दिला. आणि मला अशा शाळेमध्ये फक्त बरोबर मोजून 1 वर्ष म्हणजे 1च वर्ष कार्यकाल करायला मिळाला. 31 मे 2023 ते 31 मे 2024 बरोबर मोजून
एकच वर्ष मला ह्या शाळेचा सहवास मिळाला आणि आता वयोमानानुसार रिटायरमेंट ही येतच असते, शासकीय नियम आहे त्याच्यात बसल्यामुळं आपण आता ह्या शाळेचा कार्यकलाप पण इथं संपलेला आहे. आणि मला राजुरीमध्ये आल्यानंतर इतकं म्हणजे स्टाफ शाळा 15 जूनला शाळा सुरू झाल्या, आमचं 1-2 दिवस बोलणं वगैरे झालं, इतका स्टाफ मला चांगला मिळाला की मला 35 वर्षाच्या काळामध्ये काय सगळेच वाईट मिळाले असं मला म्हणायचं नाही. सगळेच एक विशेष म्हणजे ज्या ज्या शाळा 5 शाळांमध्ये मी काम केलं त्या शाळेवर कुठल्याही शिक्षकाचं मतभेद होऊन दिलं नाही किंवा आपण कुणाला दुखवलेलं नाही. एक सगळ्यात मिसळून आपण मुख्याध्यापक आहे किंवा आपण ह्यांच्यापेक्षा वेगळे असं कधी मी दाखवलेलं नाही. त्यांच्यात मिसळून काम करायचं, सगळ्याच्या सहमतानं जे काय असेल ते सगळ्याच्या निर्णयानं काय आपण निर्णय ठरवायचे आणि शाळा कशी सुरळीत आणि गुणवत्ता कशी सुधारेल ह्याच्याकडे मी लक्ष दिलं. माझ्या पूर्ण सर्वेच्या मी राजुरीलाच असं राहिलो किंवा असं शिक्षकांशी वागलो असतलं नाही, तर मी ज्या ज्या ठिकाणी शाळेवर गेलो त्या त्या ठिकाणी माझ्या 35 वर्ष 2 महिन्यामध्ये कुठलीही शिक्षकांची किंवा पालकांची तक्रार आलेली नव्हती. सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करायचं, सगळ्यांना अगदी प्रेमानं वागायचं, अशा पद्धतीने माझा सर्व्हिस काळ पूर्ण झालेला आहे. आणि अशी माझी 23/3/1989 ते आता येणाऱ्या मेमध्ये 31 मे 2024 रोजी 35 वर्ष 2 महिने 8 दिवस एवढा सेवा काल होत आहे. आणि हा सेवा काल मी माझ्या सर्व्हिसमध्ये पूर्ण व्यवस्थितपणे सगळ्यांच्या सहमतानं चांगलं म्हणून काम केलेलं आहे. आणि त्याचीच प्रचिती मला आज ह्या शाळेच्या वतीनं, गावाच्या वतीने, माझा स्टाफ तसेच माझ्या केंद्रातले इतर जे शिक्षक आहेत ते सुद्धा मला चांगले लाभले, सहकारी शिक्षक लाभले. आणि केंद्रीय मुख्याध्यापक जेव्हा माझ्या 1 वर्षाच्या ऑनलाईनच्या कामात ज्या अडचणी काय येत होत्या, ऑनलाईन कामामुळं थोडंसं काय व्हायचं, गांगरल्यासारखं व्हायचं, पण मला ह्या वर्षात ऑनलाईन आणि कुठलं काय एवढं कुठलंही माझ्या स्टाफनं मला कळूही दिलेलं नाही. आणि ऑनलाईनचं कुठलंही नडलं नाही, कुठलं पाठीमागं राहिलं नाही. त्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक श्री शहाणे सरांचं मार्गदर्शन मला ऑनलाईन कामासाठी भरपूर मिळालं. त्यांनी खूप अशी मदत केली. आणि आमचे केंद्र प्रमुख तर काय त्यांनी वर्णन केलंच की मी महादेव आणि ते माऊली, त्याच्यामुळं जोड लागली. कुणीच म्हणजे काय कुणाला एकमेकाला कुठलं हे नाही, मिळतं जुळतं. असं माऊलींना फोन केला की माऊलीनं सगळं पर्याय सांगायचे, असं ही माती घ्या काय, म्हणजे ते मला माऊलीच भेटले. अशा पद्धतीने माझा इथलाही 1 वर्षाचा पूर्ण काळ एकदम खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या मानसिकतेमध्ये गेला. आणि माझा स्टाफ असा आहे, मी घरी सतत बोलायचो की माझा स्टाफ असा आहे की म्हणजे एकदम सहकार्याचा. मला जेवढा आतापर्यंत सर्व्हिस केली कसं असतं होतं ते बऱ्याकरता होतं, पुढं जसं जाईल तसं माझी म्हणजे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की मला काहीच मुख्याध्यापक झालो, मोठी जबाबदारी, सगळ्यांनी सहकार्य केलं, कुठलंही काही वाटलं नाही मला. मुख्याध्यापकाच्या पदावर काही म्हणजे कुठलंच काय तुम्ही आपल्याला अडचणी येऊ दिली नाही. आणि असा सर्वांचा एकजुटीचा, आणि त्यात मी मिसळूनच म्हणजे असं 5 शिक्षक अधिक मी 6वा, आपले खरे 4 आहेत. आणि आपल्याला सारंगकर वस्तीवरचे जाधव सर, त्यांचं नातेवाईकाचं जवळचं लग्न असल्यामुळे ते आज उपस्थित नाहीत. तर माझ्या या 1 वर्षाच्या काळामध्ये एक शिक्षक मला मदतीला असल्यासारखं होतं. इतकं माझं भाग्य मी समजतो की 5वा शिक्षक मला म्हणजे कुठलं नडलं हे लिहा ते म्हणजे असं सहकार्य मिळालं. सारंगकर वस्तीचे शिक्षकसुद्धा आम्हाला इथं मिळाले होते. 5 अधिक 6 असं 6 जणांनी आम्ही पूर्ण वर्षभर काम केलं. आणि इथून पुढं असंच या गावाचं आणि शाळेचं स्टाफचं एकमेकाचं देवाणघेवाणीचं सलोख्याचं नातं राहो असं मी इच्छा व्यक्त करतो. कारण गाव हे आपलं राजुरी गाव हे असं आहे की सधन गाव आहे.
क्षेत्र वगैरे सगळं भरपूर आहे, नावाजलेलं असं मोठं गाव आहे. तशीच त्या गावाला पाहिजे अशी या सधन गावासाठी आपली शाळासुद्धा सधन आहे आणि स्टाफसुद्धा माझा एवढा सधन आहे की ती शाळेतील मुलांना कुठलीच उणीव भासू देणार नाही. असं इथून पुढेही असंच राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.